आचार्य चाणक्य म्हणतात, मौनेन कलहो नास्ति, म्हणजे मौन राहण्याने कलह संपून जातात. तुम्हाला कोणी काही म्हणत असेल तर शांत राहून त्याचं बोलणं ऐकून घ्यायचं आणि त्यानुसार आपलं काम करत राहायचं. शांत राहण्याने भांडणं होणार नाही आणि लोकांना हे देखील कळणार नाही की तुमच्या मनात काय चालू आहे. बंदुकीतून निघालेली गोळी, कमानीतून निघालेला बाण आणि तोंडातून गेलेले शब्द पुन्हा वापस घेता येत नाहीत. जीभ तुमच्या शरीराचा तो भाग आहे ज्यात एकही हाड नाही, पण शरीराची सगळी हाडे मोडण्याची ताकद जिभेत आहे. जास्त बोलणं तुम्हाला अडचणीत आणू शकतं, या उलट कमी बोलणं तुम्हाला अडचणीपासून वाचवू शकतं. शब्द तुमची ताकदही बनू शकतात आणि कमजोरी देखील. दुर्योधनाच्या पडण्यावर द्रौपदी हसली नसती आणि त्याला आंधळ्या बापाचा मुलगा असं म्हणाली नसती तर दुर्योधनाने पांडवांना द्वित खेळायला बोलवलं नसतं आणि द्रौपदीचं वस्त्रहरण झालं नसतं. परिणामी महाभारत देखील झालं नसतं आणि नरसंहार देखील टळला असता. जेवढी गरज आहे तेवढं बोलावं असं आपण नेहमी ऐकतो, पण गरज आहे त्याहीपेक्षा कमी बोलावं. जेवढं जास्त बोलणार तेवढे तुम्ही साधारण दिसणार. आपल्या शब्दांनी समोरच्याला प्रभावित करायला जाऊ नका. जास्त बोलायला गेलात तर काहीतरी मूर्खपणाचं बोलून जाण्याची शक्यता जास्त असते. या उलट कमी बोलणार तर तुम्ही कितीही मूर्ख असलात तरी बाहेरून स्मार्ट दिसणार. हेच सत्य आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही कमी बोलणार तेव्हा तुम्ही आहात त्यापेक्षा महान आणि शक्तिशाली दिसणार. म्हणून कुठे किती बोलायचं, कोणत्या लोकांसमोर बोलायचं आणि शांत राहण्याचे किंवा कमी बोलण्याचे फायदे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नंबर 1, सायलेंट विल मेक यू अपीअर मोर पॉवरफुल, म्हणजे शांत राहणं तुम्हाला खूप जास्त शक्तिशाली बनवेल. एक समजदार व्यक्ती तेव्हाच बोलतो जेव्हा त्याला बोलायची गरज असते आणि एक मूर्ख व्यक्ती कायम बडबड करत असते आणि लोक त्याला बावळट समजायला लागतात. तुम्हाला एक गोष्ट कायम जाणवली असेल की आपण कधी कोणाशी वाद घातला आणि नंतर आपल्याला वाटतं की आपण हे बोलायचं राहिलो, ते बोलायचं राहिलो, हे नव्हतं बोलायला पाहिजे, त्यावेळेस मी हे बोललो असतो तर मी खरा आहे हे सिद्ध झालं असतं, असे सगळे विचार तुमच्या डोक्यात येतात. पण बोलताना तुम्ही हा विचार करत नाही, कारण बोलताना तुमचं सगळं लक्ष बोलण्यावर असतं. तुम्ही तुमच्या बुद्धीला वेळच नाही दिलात की तुम्ही त्यावेळेस काय बोलायला हवं होतं. आवेशात येऊन आपण जे नको तेही बोलून जातो आणि मग इतर लोक आपल्याबद्दल विचार करतात की हा काहीही बोलून जातो. या उलट जेव्हा तुम्ही शांत राहून बोलता त्यावेळेस पाहिजे तेवढंच आणि योग्य, इतरांवर प्रभाव पडेल असं बोलता आणि तुमचं हे बोलणं लोक लक्ष देऊन ऐकतात देखील. मोठ्या व्यक्तींबद्दल तुम्ही हे नोटीस केलं असेल की ते जेव्हा केव्हा बोलतात तेव्हा मोजकच आणि योग्य बोलतात. नंबर 2, नो वन कॅन फूल यू ऑर मॅनिप्युलेट यू, म्हणजेच कोणीही तुम्हाला मूर्ख बनवू शकत नाही जर तुम्ही शांत राहायला शिकलात तर. जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत बोलताना त्याचं म्हणणं शांतपणे ऐकता तेव्हा तुम्ही त्याला नोटीस करता. त्याचे हावभाव, त्याची बॉडी लँग्वेज, सगळ्यावर तुमचं लक्ष असतं आणि तुमच्या लक्षात येतं की समोरचा खरं बोलत आहे की आपल्याला मूर्खात काढतो आहे. नंबर 3, सायलेन्स गेट पीपल्स अटेन्शन. आपण शाळेत असताना एक गोष्ट अनुभवली आहे. जेव्हा कधी शिक्षक शिकवत असताना मागील बेंचवरची काही मुले कुजबूज करायची तेव्हा शिक्षक शिकवता शिकवता शांत व्हायचे आणि सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जायचं आणि त्यानंतर शिक्षक जे काही शिकवायचे किंवा बोलायचे त्याकडे सगळेजण लक्ष देऊन असायचे. ही असते शांततेची भीती, जी लोकांना तुमच्याकडे लक्ष द्यायला भाग पाडते. तुम्ही शांत झालात की लोक विचार करतात, हा का शांत आहे, हा काय विचार करत आहे. लोक गोंधळून जातात आणि तुम्हाला लक्ष देऊन ऐकतात. पुढची एक अशी परिस्थिती ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला शांत राहायला हवं ती म्हणजे तुमचे प्लॅन, तुमचे गोल्स,
तुमची स्वप्न, तुमच्या मनात चाललेले तुमचे जे काही प्लॅन्स, तुमचे लक्ष असतील, याबद्दल कोणाजवळ काहीही न बोलता पूर्णपणे त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. जगात जास्तीत जास्त लोक ही ओपन बुक्ससारखी असतात. कुणासमोर काहीही सांगून जातात. तुम्ही तुमचे प्लॅन, गोल्स इतरांना सांगत बसलात आणि तुमच्याकडून ते पूर्ण नाही होऊ शकले तर लोक तुम्हाला हसतील. हा नुसता बोलतो, याच्याकडून होत काहीच नाही, आणि लोकांच्या नजरेत तुमची इमेज डाऊन होईल. तुमची कोणीही रिस्पेक्ट करणार नाही. स्वतःच्या तोंडाला लगाम लावणं हे सगळ्यात अवघड काम आहे. तुमचे प्लॅन, तुमचे गोल्स फक्त त्याच लोकांना शेअर करा जे त्या क्षेत्रात एक्सपर्ट आहेत, किंवा ते लोक जे तुम्हाला वर जायला नेहमी मदतच करतील. अशाच लोकांना सगळं बोला, इतर कोणालाही नाही. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.